तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता पिंपरी चिंचवड महानगरपालिका, इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी तसेच राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत खालील पदांसाठी इथं भरतीची जाहिरात निघाली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे फिजिशियन. तर यासाठी तर 9 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD मेडिसिन किंवा DNB तर लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ओबिस्ट्रिक अँड गायनाकोलॉजिस्ट. तर यासाठी तर 6 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD किंवा MS गायनाकोलॉजी किंवा DGO किंवा DNB तर लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे पेडिट्रिशियन. तर यासाठी तर 8 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD पेडिट्रिक किंवा DCH किंवा DNB तर लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑप्थॉमॉलॉजिस्ट. तर यासाठी 10 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MS ऑप्थॉलॉजिस्ट किंवा DOMS इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे डर्मटॉलॉजिस्ट. तर यासाठी पण इथं 10 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD स्किन किंवा VD किंवा DVD किंवा DNB तर लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे सायकेट्रिस्ट. तर यासाठी इथं 10 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD सायकेट्री किंवा DPM किंवा DNB तर लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ENT स्पेशलिस्ट. तर यासाठी तर 10 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MS ENT किंवा DORL किंवा DNB तर लागणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 70 वर्षापर्यंत आहे आणि या पदांसाठी तुम्हाला जे वेतन आहे तर ते पर व्हिजिटनुसार इथं मिळणार आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं गुणांकन पद्धतीद्वारे केली जाणार आहे. तर यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लिडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण, तसेच अनुभव असल्यास तुम्हाला इथं 10 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 50 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. यामध्ये तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे साक्षांकित प्रती इथं जोडून घ्यायचे आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे तसेच गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला इथं मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे आठवड्यातील दर बुधवारी. आणि मुलाखतीचे जे ठिकाण आहे तर तिथे दिलेले आहे. वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका, 2रा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय पिंपरी. तर या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर वरील जी पदे आहेत तर तिथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.